तर हाय गाईज, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. तर माझ्या चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा खूप सारं स्वागत आहे. तर सध्याला आलेलं आहे मी हंगेवाडीच्या यात्रेला. तर तुम्हाला कंटिन्यू लोक पाहिल्यावर समजणच. तर कशी यात्रा होती. रुदू चालले गाडी चालू का रुदू रुदू ए रुद्रांश अरे चल की त्या फोन लाव की मग. ए रुदू 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 हाय 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 कर ना. चल आपल्या ट्रॅक्टर जायचं. तर हे पहा, फायनली मी यात्रेमध्ये पोहोचलो आणि पोहोचल्या स्टार्टिंगलाच रुदूला बसायचं होतं गाडीत. आणि तो फर्स्ट टाईमच बसला होता, कारण त्याची यात्रा ही दुसरी होती. यातून तर छोटाच आहे म्हणून आतापर्यंत काय त्याला गाडीत बसवलं नव्हता. आणि असा शांत पाहत होता की आम्हाला समजतच नव्हतं त्याला चक्कर येते का भीती वाटते. पण तो नंतर आम्ही पाहिलं, म्हणलं त्याला उतरावा, पण त्याला एकदम छान वाटत होतं. तर हे पहा कंटिन्यू कसा पाहतोय. मला तर असं वाटत होते नेमकं ह्याला होतंय का एकदम शांत बसलाय. भीती तर नसेल ना वाटत, तरी तो शांतच बसला होता. तर त्याला छान वाटत होतं, कारण तो फर्स्ट टाईम त्याला एवढं माहीत नव्हतं. त्याच्यामुळे आम्ही त्याला काढायला गेलो. नंतर कळालं की ह्याला बसायला आवडतंय. तर त्याच्या मामाची गावची यात्रा. तर हे पहा कसा बिंगतोय, नंतर शांतच. हे पाहून समजतच नव्हतं नक्की मला तर इतकी. तर हे पहा आता लागलाय घर जास्त बिंगायला लागलं. आणि बाकीची पोरं पण पहा किती एन्जॉय करते, छोटी छोटी बाळं सगळी एकदम. काय तर कसं तर म्युझिक होतं, पण मी कॉपीराईट पडेल त्यामुळं पूर्ण म्युझिक हे काढून टाकलं. आणि हे पहा सगळी मुलं, काही जण नाचत होती, काहींना खूपच आनंद होता, आणि काही तर त्यातली बेत पण होती. आणि अरे बापरे, रुजू तर काय उतरायला. तर आम्ही त्याला काढीत म्हणलो भास आता काय होते काय नाही. तरी तो पण रडत होता. त्याला काढायचं होतं, पण तो काय त्यातून निघत नव्हता, रडायला लागला. मग परत म्हणलं राहू दे थोड्या वेळ. तर थोड्या वेळ त्याला ठेवला. तरी आता त्याला म्हणजे चांगलं वाटत होतं, मग तो काय उतरत नव्हता. उचललं पण तो रडायला लागला, मग परत ठेवला. तर हे पहा मस्त त्याला घेण्याचा प्रयत्न चालू आहे, पण तो काय निघत नाही. म्हणलं जास्त वेळ बसतो मग त्याला त्रास होईन, मग चक्कर येईन, त्यामुळं काढायला लागलो. पण तो काय निघत नव्हता. नंतर तर त्याला फारच रडू आलं. अरे देवा, आता काय करायचं. त्यामुळे परत त्याला टाकलं गाडीत. म्हणलं तो काय आता थांबणार नाही, गाडीत बसवल्याशिवाय रडायचा. अरे पहा जेव्हा त्याला बसावलं तेव्हा त्याला शांत चांगलं वाटलं. आणि परत गाडी तर उरफट गेल्यानंतर आमची यात्रेला टायमिंग होता, पण देवाच्या 4-5 दिवस आधी असते ती आपली स्क्रीनवर दाखवायचं चाललं होतं. अपलोड केला पूर्ण यात्रा, त्यात समजून कशी यात्रा होते. तर ज्यांना कोणाला पूर्ण यात्रा पाहायची असेल त्यांनी मागं एक व्हिडिओ अपलोड केलेला आहे स्पेशल असा यात्रेचा. तो नक्की पहा. आणि चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा. फेसबुकवर असेल तर नक्की फॉलो करा. धन्यवाद.